दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। पेठ तालुक्यात 9 ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम नियोजन बैठक तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीत यंदाचा आदिवासी दिन व्यसनमुक्त, तंटामुक्त, शिस्तबद्ध, पर्यावरणपूरक आणि आदिवासी संस्कृतीच्या जतनाचा संदेश देणारा उत्सव म्हणून साजरा करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आलाय। बैठकीत जागतिक आदिवासी दिन हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून आदिवासी समाजाचा इतिहास, परंपरा, स्वाभिमान, संविधानिक हक्क तसेच जल, जंगल, जमीन या जीवनमूल्यांचा गौरव करणारा दिवस असल्याचे सांगण्यात आले। त्यामुळे प्रत्येक नागरिकाने हा उत्सव जबाबदारीने आणि शांततेत साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले। यंदाच्या उत्सवासाठी व्यसनमुक्त पेठ, सशक्त पेठ हा मुख्य संदेश देण्यात आलाय। दारू, तंबाखू, गुटखा, सिगारेट यासह सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहून नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले। तसेच कोणतेही वाद, तंटे किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी संयम आणि शिस्त पाळण्याचे आवाहन करण्यात आले। कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासन, महसूल विभाग, होमगार्ड, आरोग्य विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांनी सुरक्षा, वाहतूक, नियोजन आणि आपत्कालीन सुविधा उपलब्ध करून कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे ठरविण्यात आले। तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी, सामाजिक संस्था, युवक मंडळे, महिला बचत गट, शिक्षक, विद्यार्थी, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन समितीच्या वतीनं करण्यात आले। बैठकीत सन 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात पेठ तालुक्यातील ज्ञात, अज्ञात आदिवासी क्रांतिकारांच्या योगदानाचे स्मरण करण्यात आले। त्यांच्या शौर्य, त्याग आणि स्वाभिमानातून प्रेरणा घेत युवकांनी शिक्षण, संघटन, व्यसनमुक्ती आणि समाजसेवेचा मार्ग स्वीकारावा अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली। एकता हीच ताकद, संघटन हाच विजय, संस्कृती आमची, अभिमान आमचा या घोषवाक्याने प्रेरित होत पेठ तालुक्यातून संपूर्ण महाराष्ट्रासमोर शिस्त, सामाजिक सलोखा आणि आदिवासी संस्कृतीच्या जतनाचा आदर्श निर्माण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। विनोद सहाळे, दक्ष न्यूज, पेठ।